नमस्कार, मी विशाल वसंतराव वैले, नगरसेवक वडगाव नगरपंचायत. त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका, त्याचबरोबर गटनेते, पक्षप्रमुख व विरोधी पक्ष नेत्या यांच्या समवेत आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पासंदर्भात या ठिकाणी व विविध विषयांसंदर्भात आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सन 2026-27चा 121 कोटी रुपये 53,77,548 रुपयांचा अर्थसंकल्प 26 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या विशेष सभेमध्ये या ठिकाणी कुठल्याही पत्रकारांना बोलवलं नाही. त्यावेळेस विरोधी पक्षनेते असतील व गटनेते असतील यांनी पत्र देऊन आम्ही मागणी केली की बाबा प्रत्येक विशेष सभेला किंवा सर्वसाधारण सभेला पत्रकार मित्रांना देखील आमंत्रित करून जो वडगाव नगरपंचायतचा कारभार चालला आहे व ज्या नगरसेवकांना लोकांनी ज्या कामासाठी निवडून दिला आहे, जनतेचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेला आहे, त्यांना त्यांच्या भावना प्रतिक्रिया तिथं मांडता यायला पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत तुमच्या सर्व पत्रकार मित्रांच्या माध्यमातून जनतेला कळायला पाहिजे. यासाठी ही आमची प्रांजळ भूमिका होती. पण तसं सत्ताधाऱ्यांकडनं किंवा प्रशासनाकडनं या ठिकाणी कुठलंही पत्रकार मित्रांना बोलवलं जात नाही आहे. सदर अर्थसंकल्पामध्ये सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा उपभोक्ता कर, यामध्ये घरगुतीसाठी प्रतिमाह या ठिकाणी जो पूर्वी 15 रुपये होता तो त्यांनी 50 रुपये करायचं ठरवलेलं होतं. तर आम्ही सर्व विरोधी पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेस आवाज उठवून तो उपभोक्ता कर शुल्क जो आहे तो 35 रुपये केला आणि इतर जे आहेत दुकानांचे 90 रुपये होते, गेल्या वेळेस 60 रुपये होते, 45 रुपये होता, तो आता 90 रुपये केला आहे. दुपटीने या ठिकाणी ही भाडेवाढ किंवा टॅक्स आपण म्हणूया केलेला आहे. तरी या ठिकाणी लोकांना या टॅक्सला सामोरं जायचं आहे. पण करवाढ करताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून या ठिकाणी अशी मागणी केली की बाबा पहिल्या लोकांना चांगल्या सुविधा द्या, त्यानंतर तुम्ही हा टॅक्स वाढवा. आणि जो शासनाच्या नियमानुसार आहे तो टॅक्स वाढवला तर लोक पण नाही म्हणणार नाही आहे. पण पाण्याचा टॅक्स असेल, घरगुती असेल, इतर कमर्शियल टॅक्स असतील, गोडाऊन असतील, यांना देखील जो टॅक्स लागलेला आहे तो तसा भार हा लोकांवर पोचणार आहे. तरी या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. यानंतर पुढील विषय आमचे पक्षप्रमुख अनंताजी पुढे हे मांडतील. नमस्कार. प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचे भारतीय जनता पार्टी मावळ तालुका या पक्ष कार्यालयामध्ये वडगावच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. आत्ताच नगरसेवक विशालजी वैले यांनी वडगाव नगरपंचायतीमध्ये गेले 2 महिन्यापासून आम्ही नव्याने सर्व जे नगरसेवक त्या ठिकाणी वडगाव जनतेची सेवा करण्यासाठी प्रामुख्याने निवडून जनतेने ज्या विश्वासाने दिलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यालयीन पदभार स्वीकारत असताना वडगाव नगरपंचायत प्रशासन व सर्व सत्ताधारी प्रतिनिधी असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, हा वडगावचा सर्व संगनमताने म्हणजे एकमताने आम्ही पहिल्यापासून कुठल्याही चांगल्या कामाला म्हणजे पारदर्शक कामाला आम्ही सर्वांनी एकमताने पुढं जायचं असं धोरण पहिल्यापासून ठरवलेलं आहे. परंतु मध्यंतराच्या काळामध्ये नगरपंचायत प्रशासन असेल किंवा असणारे सत्ताधारी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून जे काही वडगाव शहरामध्ये विकासात्मक कामं आहेत किंवा काय आहेत त्याचा लेखाजोखा किंवा आत्ताच विशालजी वैले यांनी जो विषय मांडला की जो अर्थसंकल्प सादर केला तो वडगावच्या जनतेला अजून कळलेलाच नाही. म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकार संबोधलं जातो आणि या पत्रकारांना त्या बैठकीला खऱ्या अर्थानं उपस्थित राहण्याचा अधिकार हा आहे, तो अधिकार त्यांना प्राप्त व्हावा. आणि वडगाव नगरपंचायत नगरसेवकांच्या माध्यमातून, नगराध्यक्षांच्या माध्यमातून वडगावच्या विकासासाठी आम्ही त्या ठिकाणी काय करत आहोत हे वडगावकर जनतेला खऱ्या अर्थानं कळलं पाहिजे. नागरिकांच्या ज्या काही असुविधा प्रामुख्याने पूर्वीच्या काळामध्ये राहिलेल्या आहेत तेच प्रश्न प्रामुख्याने आम्हाला उद्भवत आहेत. मग त्यामध्ये पाण्याची समस्या असेल, ड्रेनेज लाईनची समस्या असेल, रस्त्यांची समस्या असेल. आत्ताच नव्याने वडगाव शहरामध्ये 40 कोटी रुपयांची पाणी योजना त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे. परंतु त्यामध्ये देखील अनेक प्रश्न लोकांना उद्भवत आहेत. जे काही काम आहे
ते स्पेसिफिकेशन लेवलला म्हणजे ज्याचा जो त्या कामाचा आढावा घेऊन ते लोकांना ज्या पद्धतीने कामाची मंजुरी आलेली आहे त्या पद्धतीने ते काम होत नाही. आम्ही प्रामुख्याने वारंवार नगरपंचायतचे CO प्रवीणजी निकम यांच्याकडं मागणी केलेली आहे की त्या कामावर आपण एवढा मोठा निधी उपलब्ध झालेला आहे, त्याचं पारदर्शक काम झालेलं पाहिजे, लोकांना त्याची सुविधा चांगल्या प्रमाणे मिळालेली पाहिजे. संबंधित काम करत असणारे ठेकेदार किंवा त्यांनी नेमलेले सब कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते अतिशय कुचकामी काम त्या ठिकाणी करत आहेत. नागरिकांना ती पाईपलाईन नव्याने करत असताना जुनी पाईपलाईन मोडकळीत जात आहे, त्याची दुरुस्ती व्यवस्थित होत नाही आहेत, त्यातून पाणी गळती जास्त होत आहे. अशा अनेक समस्यांना नागरिकांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करून वडगावकर जनतेला कसा विश्वास संपादन होईल व त्यांना कशा पद्धतीने सेवा पुरवण्यात येईल याकडेच आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. आमचे गटनेते दिनेश भाऊ ढोरे आणि विरोधी पक्षनेत्या अर्चनाताई म्हाळसकर या विषयासंदर्भात पुढील वृत्त आपला सादर करतो. नमस्कार, मी दिनेश गोविंद ढोरे, भारतीय जनता पार्टीचे गटनेता. आज या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचं प्रामुख्याचं कारण एकच की नगरपंचायतमध्ये जो भोंगळ कारभार चालला आहे त्याचा कुठंतरी जनतेला खूप त्रास होत आहे. तो त्रास ही सत्ताधारी जाणून बुजून करत आहेत. फक्त त्यांचा मनमानी कारभार करण्यासाठी ते प्रत्येक निर्णय लादत आहेत. समजा टॅक्सचा विषय असेल, पाणी योजनेचा विषय असेल, परत अजून आरोग्याचा विषय असेल, त्यांच्या मनमानी कारभार चालला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की प्रत्येक सर्वसाधारण सभेला, विशेष सभेला पत्रकार मित्रांना बोलून तो तुमचा पारदर्शक कारभार आहे तो आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, पण त्याच्यासाठी ते आम्हाला परवानगी देत नाही दिली तरी तुमच्या माध्यमातून आम्ही कायम स्वरूपात ते कायम त्यांचा जो कारभार आहे तो मांडत राहू. मी दुसऱ्या टर्मचा नगरसेवक आहे. पहिल्या टर्ममध्ये 2018 साली आमच्या कार्यकालामध्ये प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याच्यावरती आमच्या सूचना व हरकती घेण्यात आल्या होत्या सभागृहामध्ये पूर्ण बॉडीच्या. पण तसं होतं, आम्ही ज्या सूचना व हरकती मांडल्या होत्या त्या सूचना व हरकतीवरती त्यांनी फक्त सूचना व हरकती घेतल्यावर त्याच्यामध्ये बदल काहीच घडवले नाही. आणि आमचं ज्या टायमाला कार्यकाल संपला त्याच्यानंतर तो प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्ध केल्यानंतर आम्हाला पाहण्यात आलं की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती एक पण आरक्षण नव्हतं, सगळ्या शेतकऱ्यावरती आरक्षण टाकण्यात आलं. त्याच्यावरती आम्ही आत्ता यावेळेस आम्ही त्यांना तो प्रश्न केला तर आम्हाला अशी उत्तरं येतात की तो मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये गेला आहे. मग आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक आमचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळं लेखाजोखा मांडला. त्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य करून काल 26/2/2026 रोजी त्यांनी स्वतः त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक पत्र केलं आहे की हा आराखडा कॅन्सल व्हावा आणि मी तो नगरसेवक तो कॅन्सलच करणार. शक्यतो शेतकऱ्यांना वाचवायचं असेल, वडगाव शहराच्या शेतकऱ्यांना जर पुढं जगवायचं असेल तर हा विकास आराखडा आपल्याला रद्दच करावा लागेल. याच्यामध्ये नगराध्यक्ष असेल, माजी आणि प्रशासन असेल यांची मिलीभगत करून आर्थिक मोठा गैरव्यवहार झालेला आहे. हा आमचा सडा आता त्यांच्यावर आरोप आहे. तो आरोप सगळं आम्हाला सिद्ध करण्यासाठी आम्ही माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आम्ही हा आराखडा कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि तो आम्ही कॅन्सल करणारच. या भूमिकेवरती आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या वडगावातले सर्व नागरिक असतील, सगळे पक्षाचे पदाधिकारी असतील, आम्ही नगरसेवक असू, आमची तालुक्याची कमिटी असेल, यांचं पूर्ण सहकार्य आम्हाला आहे आणि आम्ही ते करून दाखवू. नमस्कार. आज वडगाव नगरपंचायतच्या विशेष सभेसाठी आम्ही पत्रकारांना आयोजित केलेलं आहे. आज झालेल्या नगरपंचायत बैठकीत आम्हाला विकासासंबंधी महत्त्वाचे विषय मांडले गेले. काही विषयांवर आम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रश्न देखील उपस्थित केले. पण नागरिकांच्या हितांचे संरक्षण करणे ही पहिली प्राथमिकता आमची जबाबदारी. त्याच्यामध्ये वडगाव नगरपंचायतचा जो आठवडे बाजार आहे आणि फेरीवाला धोरण या संदर्भात जेव्हा मुद्दा प्रस्थापित केला सत्ताधाऱ्यांकडनं तेव्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही आज त्यांना एकच हे दिलं की तुम्ही या संदर्भात स्थानिक व्यापारी, नागरिक आणि फेरीवाले आणि या सर्वांचा जेव्हा विचार घ्याल आणि त्यावरती जी
त्यांच्याकडून जे निर्णय येतील त्यावरती आम्ही या ठरावाला मंजुरी देऊ. दुसरी गोष्ट अशी की विकास कामाबाबत बोलत असताना जेव्हा आम्ही निवेदनं देतो किंवा आज एक 60-70 दिवसांचा जो कार्यकाल आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने ही गोष्ट जाणवली की नगराध्यक्ष आणि महिला नगरसेवक यांचा प्रामुख्याने जिथं कार्यालयामध्ये वावर व्हायला पाहिजे त्यांच्यापेक्षा त्यांच्या यजमानांचा वापर जास्त होतोय नगरपरिषद कार्यालयामध्ये. आणि दुसरी एक गोष्ट अशी की जेव्हा कामकाजासंदर्भात बोलणं किंवा काय असेल नगराध्यक्ष म्हणून तर सदैव केबिनमध्ये त्यांचे यजमान किंवा अतिरिक्त लोक बसलेले असतात. त्या संदर्भात देखील आम्ही त्यांना जाणीव करून दिलेली आहे. आणि ठीक आहे, नगराध्यक्ष सर्व बाकीचे नवीन आहेत, थोडा वेळ आम्ही देणार आहोत त्यांना पण एकूण असं आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत असताना एवढंच सांगते की वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. विकासाला कधी विरोध करणार नाही, पण तो विकास करत असताना जर तो तुमच्यामध्ये पारदर्शकता नसेल किंवा जनतेचे हिताचे निर्णय नसतील तर त्याला आम्ही 100% विरोध करू. आणि दुसरी गोष्ट अशी की वडगाव नगरपंचायतचा अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यानंतर देखील आम्ही विरोधी पक्ष म्हणून पत्रकारांचा जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याला कुठंतरी त्यांनी धुडकावून लावलं की त्यांच्या मते पत्रकार हे जर तुम्ही जनतेतून निवडून आलाय, एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करायची जबाबदारी आज जनतेने तुमच्यावर दिलेली आहे, तर मग तुम्ही पत्रकारांना का टाळता? जे काही आहे समोरासमोर पत्रकारांसमोर ही सभा आपले झाल्या पाहिजे. आता आपण लोणावळा पाहतो, तळेगाव पाहतो, पिंपरी चिंचवड पाहतो, पुणे पाहतो. जनतेचा हक्क आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ जर पत्रकार असतील तर त्या पत्रकारांना डावलण्याचं काम काय? मग याच्यामध्ये असंच एक निदर्शनास येते आमच्या तरी की कुठंतरी त्या खुर्चीला साजेसं व्यक्तिमत्व बसलेलं नाही आहे. हाच एक त्याच्यातनं होतं. किंवा तुमच्याकडं ते अपेक्षित उत्तरच नाही जी तुम्ही पत्रकारांसमोर जाताना ते तुम्हाला देता येतील किंवा पत्रकारांच्या पुढं तुमचं कुठंतरी काहीतरी अज्ञान किंवा अशिक्षित किंवा तुम्हाला त्याचं माहिती नसल्याचं कुठंतरी प्रसारित होण्याची भीती निर्माण होती म्हणून तुम्ही पत्रकारांना अवॉइड करताय. पण ठीक आहे, इथून पुढं आम्ही आमच्या पद्धतीने पत्रकारांना जरी त्यांनी सभागृहात निवेदन नाही दिलं, इथून पुढं प्रत्येक मिटिंगला आमची ही पत्रकार परिषद होईलच. त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक घोषणा करण्यात आली. त्यांनी एक GR काढलेला की ज्या नगरपंचायतीमध्ये नगरपरिषद 384 नगरपरिषदा आणि नगरपंचायत मिळून त्यांनी तो GR काढलेला आहे की 1-1 कोटी अनुदान द्यायचे. त्याच्यामध्ये ते अनुदान देताना त्यांनी स्पर्धात्मक अनुदान दिलेलं आहे की ज्या नगरपंचायतींना नगरपरिषदांना तुम्ही 1 कोटी अनुदान देताय ते किती प्रभावीपणे तिथं त्या गार्डनसाठी वापरतात ते, आणि त्याच्यातून ते परत नंबर काढून नगरपरिषदांना 5 कोटीपर्यंत परत त्यांनी नंबर दिलेले आहेत की 5 कोटी अनुदान अजून देणार. आणि नगरपंचायतीसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक करताना 2 कोटी 3 कोटी असं त्यांनी अनुदानाची हे ठेवलेली आहे. आणि हा निधी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने प्रभाग क्रमांक 17मध्ये जागा उपलब्ध असल्यामुळं ती जागा वडगाव नगरपंचायतच्या नावावर करताना आम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये 52 ओपन पेस नगरपंचायतीच्या नावाने केली विरोधी पक्षात असताना. मग ते ज्या जागा अनुकूल होती म्हणून त्या जागेमध्ये तो निधी टाकला. त्यासाठी मी महाराष्ट्र राज्य सरकारचे देखील मनापासून आभार मानते. आणि येणाऱ्या पुढील कार्यकालामध्ये जे काही वडगावच्या विकासासाठी धोरणात्मक विचार असतील किंवा निधी संदर्भात असतील किंवा विकास कामांसंदर्भात असतील, आम्ही सदैव त्यांच्यासोबत हातात हात घालून काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. का तर आमच्या वडगाव शहराचा आम्हाला विकास करायचा आहे आणि त्या माध्यमातून जनतेने ज्या कामासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या कामाला कुठंतरी योग्य न्याय देण्याची आमची भूमिका राहील. आजच्या विशेष सभेमध्ये फेरीवाला धोरण असेल किंवा माझी वसुंधरा असेल आणि रमाई योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा वडगाव शहरातून जाणाऱ्या रिंग रोड संदर्भात विषय असेल आणि या संदर्भामध्ये आणि आठवडे बाजार ठिकाणी हे एक प्रामुख्याने 5-6 मुद्द्यांवरती चर्चा झाली. आणि एक 5व्या नंबरचा जो मुद्दा होता नगराध्यक्ष यांचे स्वीय सचिव नियुक्त करण्याबाबत,
हे सत्ताधाऱ्यांमध्येच त्यांचा ताळमेळ नसल्यामुळं त्यांनीच तो मुद्दा आज चर्चेला घेतला नाही आहे. त्याच्यामुळं ते त्यांच्या वैयक्तिक विचारांवरती ते ठरवणार आहे. आणि इथून पुढं विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेसाठी आणि वडगावच्या नागरिकांसाठी सदैव कटिबद्ध आहोत. जनतेने आमच्यापर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवा. त्यांची काही अडीअडचणी असतील, पाण्यासंदर्भात असून बांधकाम, आरोग्य, रस्ते, स्ट्रीट लाईट त्याच्या संदर्भात असतील, ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा. 100% आम्ही त्यांच्यासोबत निश्चितच त्यांच्यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. वडगाव नगरपंचायतीमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याची झालेली आहे. विरोधी पक्ष म्हणून P1 P2 असा काही तुमच्याकडनं प्रस्ताव केलेला आहे का? आजच्या मीटिंगमध्येच या संदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये वडगाव महाजी शिंदे यांच्या उद्यानापासून शूरसेना आणि महाजी शिंदे यांच्या उद्यानापासून वडगावची हद्द सुरू होत असताना ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे काही रोड आहेत, ज्या ठिकाणी 9 मीटर आहेत, ज्या ठिकाणी 10 मीटर आहेत किंवा काही ठिकाणी 12 मीटरचे पण रस्ते आहेत, तर अशा ठिकाणी प्रत्येकाला फेरीवाला धोरण असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल, अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने आम्ही सर्व नगरसेवकांनी, प्रशासनाने, नगराध्यक्ष यांच्याकडे मांडलेला आहे. आणि आठवडे बाजारासंदर्भातला एक विषय आला होता चर्चेला. तर स्थानिक व्यापारी, स्थानिक नागरिक या सर्वांचा विचारविनिमय घेऊन आम्ही तो निर्णय तुम्ही भविष्यात पुढे आणावा, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही प्रशासनाला आणि नगराध्यक्ष महोदयांना केलेल्या आहेत. आठवडी बाजारामुळं गुरुवारच्या दिवशी फार मोठी वाहतूक कोंडी होती. त्या आठवडी बाजारावर जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून तुम्ही पावत्याही जमा करता, पण त्यांना नगरपंचायतच्या वतीने काय काय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, स्वच्छतागृह असेल, त्यांना काय काय सुविधा पुरवतात? तोच मुद्दा आज आम्ही प्रकर्षाने त्यांना विचारला की तुम्ही आज फेरीवाला धोरण असेल, हॉकर झोन असेल, हे तुम्ही आज धोरण ठरवण्याबाबत आज विषय घेतला आहे. तुम्ही आजपर्यंत नगरपंचायत जे दर गुरुवारचं पावती देतात, त्या पावती संदर्भात पण आम्ही आज प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केला किंवा नगराध्यक्ष महोदयांना मागणी केली की जी काही तुम्ही कर वसुली करताय ती डिजिटल रूपात करा, कॅश स्वरूपात ती बंद करा. आणि दुसरं, तुम्ही जी कर वसुली करताय त्या संदर्भात तुम्ही जनतेला कोणत्या सोयीसुविधा पुरवताय, पाणी, आरोग्य संदर्भात किंवा बाकीच्या ज्या अडचणी त्या संदर्भात. तर त्यांनी त्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी उत्तरं दिली की जनतेतून आम्ही जेव्हा सर्वांचा विचार घेऊ त्याच्यानंतर आम्ही त्या गोष्टी सांगू. म्हणजे ते कुठंतरी त्यांना त्याची उत्तरं देणं त्यांनी एक प्रकारचं टाळल्यागच केलं की बाबा तुम्ही आज कर वसुली घेताय, पण त्याच्यावरती प्रामुख्याने आम्ही हा मुद्दा घेतला आहे की डिजिटल रूपातच कर स्वरूपी झाली पाहिजे, कॅश स्वरूपात तिथं कलेक्शन करण्यासाठी तुम्ही जाऊ नये. मुळामध्ये आपल्या वडगाव नगरपंचायतीच्या अवतीभोवती कचऱ्याची ढीग साचलेली आहे. मुंबई तुम्ही महामार्ग जर पाहिला तर जिथं ओढे नाले आहेत तिथं कचरा टाकला जातो. तर नगरपंचायतीच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येते, त्याबाबत काय भूमिका मांडली विरोधी पक्षाने? आम्ही विरोधी पक्षात असल्यापासून ह्या गोष्टी आम्ही स्वतः निदर्शन आणून दिल्या. नगरपंचायत प्रशासन असं, सत्ताधारी असं, जे अट्टास करून जे DM कंपनी नावाचं टेंडर दिलं गेलं होतं सत्ताधाऱ्यांच्याकडून, ते एक अपयशी ठरलं आहे. कसं अपयशी ठरलं, का ठरलं, याचं उत्तर तुम्हाला सत्ताधारी आणि प्रशासनच देईल. कारण की त्यांची एवढी क्षमताच नाही आहे की वडगावचा जो मेन गावठाण भाग असून गावठाण बाहेरचा भाग आहे तो ते स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला अपयशी ठरले. अपयशी ठरण्याचं कारण एकच की त्यांची क्षमता नाही आहे. क्षमता का नाही आहे की त्यांच्याकडून जेवढीची टक्केवारी सत्ताधाऱ्यांनी घेतली, त्या सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी घेतल्यामुळे त्यांच्याकडून लोक त्यांची मॅनपॉवर पाहिजे, त्यांची जेवढी मॅनपॉवर तेवढी मॅनपॉवर नाही आहे त्यांच्याकडं. आणि म्हणून आम्ही पहिल्याच सभेला पहिला मुद्दा घेतला की ह्या DM कंपनीचे कालावधी संपलेला आहे, यांना बरखास्त करून नवीन कॅपेबल कोणता एखादी संस्था असेल तिला करा की जेणेकरून वडगावची ती साफसफाई, वडगावचा कचरा असेल, वडगावची परत तुमची पाण्याची ड्रेनेजचे विषय असतील, बरेचसे असंख्य विषय स्वच्छतेमध्ये. तुम्ही हायवे रोडचा विषय मांडला आत्ता. हायवे रोडचा विषय असेल, हॉटेल लाईन असेल, प्रत्येकाला टॅक्सेस तुम्ही वेगळ्या स्वरूपाचे घेता, तशी सुखसुविधा पुरवत नाही. याचं कारण एकच की तुम्ही जेवढी कॅपेबल जी
कॉन्ट्रॅक्ट आहे ते दिलं नाही. इथून पुढच्या कार्यकालामध्ये कॅपेबल कॉन्ट्रॅक्ट द्या, प्रत्येकाच्या ज्या सुखसुविधा टॅक्सेस घेतात तेवढ्या सुखसुविधा अशा का मागच्याच मिटिंगला आम्ही तो मुद्दा मांडून डीएमचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे आधीचं ते बरखास्त करून नवीन टेंडर घ्या असं आम्ही त्याला सूचना दिल्या. प्लास्टिक कचऱ्यामुळे सर्वाधिक कचऱ्याची ढिगं वाढतात. प्लास्टिक बंदीसाठी नगरपंचायतच्या वतीनं जे काही 50 मायक्रोनच्या खाली ज्या काही पिशव्या आहेत या पिशव्याचा कचरा इतका आहे त्या संदर्भात काही विशेष सभेमध्ये काही प्रस्ताव मांडला आहे की प्लास्टिक बंदी संदर्भात? त्या संदर्भामध्ये काही विषय तसं मांडलेला त्यांनी, पण त्याबाबत काही उत्तर अनपेक्षित आहे. आणि त्याबाबत मला तरी असं वाटतं आरोग्य सभापती वडगाव नगरपंचायतीच्या त्यांना तुम्ही ते विचारलं तर चांगलं राहील. कारण की दरवेळेस ते वडगाव नगरपंचायत दर गुरुवारची कारवाई करतात प्लॅस्टिक पिशव्यांवरती, बंदी हे करतात, पण परत पुढच्या गुरुवारी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होतोय. मग ह्याच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे हे सत्ताधारी आरोग्य सभापती आणि वडगाव नगर पंचायत प्रशासन यांनी त्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे. सांडपाणी डायरेक्ट तुम्ही इंद्रायणी नदीमध्ये सोडताय आणि तेच पाणी फिल्टर करून नागरिकांना पाजताय. या संदर्भात विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना STP संदर्भात काय कार्यवाही करतात? स्वच्छ भारत अभियानांतर्गत आणि जे सांडपाण्याचं तुम्ही आत्ता सांगता, सांडपाण्याबाबत पिण्याच्या पाण्याबाबत आमचा अर्थसंकल्पाच्या वेळेस जो मुद्दा आम्ही प्रकर्षाने त्यांना जाणवला की 1200 रुपये तुमची पाणीपट्टी 1100 का 1200 पहिली आणि आता तुम्ही 200 रुपये वाढवली. आम्ही त्यांना नगराध्यक्ष महोदय असतील आणि सत्ताधारी यांना तीच विचारणा केली की तुम्ही आता जे काही पाणी वाढ करता ते तुम्ही जेव्हा नागरिकांना तुम्ही सुखसुविधा द्याल, ड्रेनेज लाईन असेल किंवा सांडपाण्याची व्यवस्था कराल, त्यानंतरनं तुम्ही वाढवणं अपेक्षित आहे. तुम्ही जनतेला आज कोणत्याही सुविधा न देता तुम्ही फक्त करवाढीचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर लादताय. आज देखील कर मार्च एंडिंगमुळं कराची वसुली करण्यासाठी जातात आहे आणि कनेक्शन तोडले जातात आहे. मग यामध्ये फक्त मार्च एंडिंगलाच तुम्हाला पाण्याची वसुली सगळं हे दाखवण्यासाठी तुम्ही हे कारवाई करता. मग इतर 10-11 महिन्यामध्ये तुम्ही काय ह्या गोष्टी प्रामुख्याने करत नाही ते देखील आम्ही त्यांना आता नवीन असल्यामुळं नगराध्यक्ष किंवा सर्व सत्ताधारी नवीन असल्यामुळं ठीक आहे, इथून पुढच्या येणाऱ्या कार्यकालात आमच्याकडनं त्याबाबत ठोस भूमिका राहील आमची तिथे. खरं तर विशेष सभेला पत्रकारांना बोलवलं जात नाही, याबद्दल आपण गेल्या वेळेस निवेदन दिलं होतं. त्यानंतर देखील माध्यमांना बोलवण्यात आलं नाही की आपण पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती देता, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण बोलताना आपण पत्रकार परिषदेमध्ये म्हणालात की अनेक अन्यायकारक निर्णय या 6 ते 70 दिवसांमध्ये घेतलेले आहेत, काही चुकीचे निर्णय घेतलेले आहेत. असे काही महत्त्वाचे निर्णय यामधल्या 2 ते 3 सभांमध्ये तुम्ही सांगू शकाल का, जे नागरिकांच्या दृष्टीने खरं तर हिताचे नाही आहेत पण ते घेण्यात आलेले? त्या संदर्भातला विषय मांडत असताना करवाढी संदर्भातला जो विषय आहे हाच मुद्दा त्याला मेन आहे. विशालजी वैद्य नगरसेवक यांनी त्या संदर्भात इतंभूत माहिती यापूर्वी आपल्याला दिलेलीच आहे. परंतु प्रामुख्याने आत्ता नागरिकांच्या हिताच्या हिशोबाने त्यांनी आजच्या मिटिंगला सुद्धा बाजारासंदर्भातला विषय घेतला होता की बाजार आला आहे. परंतु गावाचं गाव पण टिकवत असताना गावाचं मध्यभाग मोठं मंदिर किंवा सुरक्षित जागा म्हणून संपूर्ण गाव आणि परिसरातील त्या ठिकाणी नागरिक येत असतात आणि एक गावाचा मध्यभाग म्हणून ते ठिकाण आहे. तर आम्ही त्या संदर्भात विषय चर्चेला आला असता आम्ही त्याला विरोध दर्शवलेला आहे की आपण या सर्व सुखसुविधा देत असताना रोडचे जे काही ज्या ठिकाणी लांबी रुंदी आहे त्या ठिकाणी ठराविक फेरीवाला धोरण जे आहे त्या ठिकाणी ते बसवावे आणि गावच्या ज्या काही समस्या आहे बाजारासंदर्भातल्या किंवा नागरिकांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने प्रामुख्याने करावा अशा संदर्भातल्या सूचना आम्ही मिटिंगच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. ठीक आहे. काल एक शेवटचा प्रश्न की TP प्लॅनच्या बद्दल तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने ते प्रयत्न केले. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या व्यासपीठावरून माजी राज्यमंत्री म्हटले होते की निवडणूक झाल्यानंतर जो पहिला निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील तो असेल तो TP प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतील. हा निर्णय घेण्याची जर अधिकार आणि क्षमता जर मुख्यमंत्र्यांमध्ये आहे तर तो निर्णय घेतला जात का नाही आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कमी पडताय का, केवळ पत्रव्यवहार होऊनच हे थांबताय? लवकरच या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं वडगाव नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व मावळ तालुका कोर कमिटी व सर्व
शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री महोदयांना माजी राज्यमंत्री संजयदादा बाळाभाऊ बेगडे यांच्या माध्यमातून आणि मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आमचे वडगाव नगरपंचायतीचे निवडणूक प्रभारी सन्माननीय भास्करप्पा माळसकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर भेट घेणार आहोत आणि हा बिल्डर दार्जिना आणि शेतकऱ्यांवर अन्याय झालेला हा DP लवकरात लवकर रद्द करावा अशा संदर्भातला मुख्य मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहोत आणि तो रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्या संदर्भात आंदोलन जरी करायची वेळ आली तरी वडगावकर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही तो विषय लवकरच मार्गी लावू हा विश्वास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला